नमस्कार, मी राधिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आले आहे डीमार्ट शॉपिंगसाठी आणि इकडं खूप छान छान ऑफर्स लागलेल्या आहेत आणि सगळ्यांची प्राईससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण मी ही सगळी रँडम शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे, स्पेसिफिक एका सेशनची नसणार आहे. पण तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा, खूप छान छान ऑफर्स आहेत. चला तर पाहूया आपण प्राईज आणि ऑफर्स काय काय आहेत त्या. तर इकडं आहे सेंधा मीठ आणि इकडं 15 आणि 16% ऑफ त्याच्यावरती चालू आहे. इकडं मखाने आहेत, राजगिरा लाडू आहेत. इकडं पिझ्झा बेससुद्धा आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा चांगलीच ऑफर चालू आहे सध्या. इकडं ब्रेड आहेत, 20 ऑफ आहे, 60 रुपीला एक पॅक इकडं आहे जो मोठा आहे. इकडं डोनट आहेत आणि काही बनपावसुद्धा आहेत इकडं. आणि इकडं सीड्स आहेत, खूप हेल्दी असे इकडं सीड्स आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याच्या प्राईससुद्धा खूप चांगल्या आहेत, जे की 79.99ला चिया सीड्स आहेत, जे 140 चे 99ला येत आहेत. इकडे काही बिस्किट्स आहेत आणि त्याच्यावर सुद्धा खूप चांगल्या चांगल्या ऑफर आहेत. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतली बिस्किट्सचे पुडे वगैरे तर त्याच्यावरती छान तुम्हाला ऑफर भेटेल. ज्यांच्या मोठ्या फॅमिलीज वगैरे आहेत त्यांच्यासाठी जास्त क्वांटिटीमध्ये डीमार्टमधून काही घेतलं तर ते खूप परवडेबल राहतं. तर तुम्ही बघू शकता इकडं मोठ्या मोठ्या बिस्किटांच्या पुड्यांवरती 106 वगैरे ऑफ आहे, जे की बाहेरच्या दुकानांमध्ये एवढं तुम्हाला ऑफर भेटून जात नाही. इकडं बाय वन गेट वनसुद्धा सध्या चालू आहे आणि खूप छान ऑफर आहेत असं मला तरी वाटते. आणि तुम्ही बघू शकता इकडं सगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत, गुड डे वगैरे, जे आजकाल खूप सगळ्यांना आवडतं गुड डे. इकडं हाईड अँड सीक तर छोट्या मुलांना खूप जास्त आवडतो आणि त्याची प्राईजवरती 58 ऑफ आहे. जे की तुम्ही बघू शकता हाईड अँड सीक बिस्किट्स खायला खूप छान लागतात. चिप्स आहे जे छोट्या मुलांना चॉकलेटचे फ्लेवर बिस्किटांमध्ये तरी जास्त आवडतात. आणि तुम्ही बघू शकता चोको चिप्स आणि हे कोकोनटवाले बिस्किट आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहेत, कारण खायला पण ते टेस्टी लागतात आणि हा पॅक पण मला खूप आवडतो. इकडं मोनॅको आहे, मुलांना स्नॅक्समध्ये मिठाचे बिस्किट्स पण खायला आवडतात, मोनॅको क्रॅकझॅक वगैरे. इकडं काही चिक्की आहेत, नानकटाईसुद्धा आहे. इकडं हा पॅकेट आहे 60 रुपीजला आणि इकडं हे डार्क फॅन्टसीचे छोटे पॅकेट आहेत. तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये पण घेऊ शकता आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा अशा प्रकारे सगळं तिकडं आहे. आणि तुम्ही इकडं ओरिओवरती 163 ऑफ आहे मोठ्या पुड्यांवरती, त्याच्यामुळं मोठं काही जास्त मोठी फॅमिली असेल तर त्यांना खूप परवडते. इकडं काही डार्क फॅन्टसीचे म्हणजे वेगळ्या प्रकारचे डार्क फॅन्टसी आहे, जे केकमध्ये दिसून येईल आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इकडं भरपूर काय काय फन व्हरायटी वगैरे पण आहे, ज्या त्यात की टॉईज वगैरे निघतात. ते एवढं काही नाही आहे, खायला तरी त्यात असलं पाहिजे. मुलं काही एकदा खेळणी काढून टाकतात आणि ते खायचं पण राहून जातं त्यांच्याकडनं. इकडं सोनपापडीसुद्धा आहे आणि त्याच्यावरती ही बावधनची एक मिठाई आहे. इकडं बाय वन गेट वन चक्क्यांवरती चालू आहे, ज्या की चक्क्या खायला खूप हेल्दी असतात. इकडं काही डेटचे बाईट्स म्हणजे मिठाई बनवलेली आहे त्यांनी आणि हे असं हेल्दी खायला पण मुलांसाठी खूप छान छान आहे. इकडं राजगिऱ्याची चक्की आहे, ज्याच्यावरती बाय वन गेट वन फ्री आहे, जे 46ला येतं आहे. इकडं राजगिरा आणि गूळ शेंगदाणा चक्की आहेत, ज्या हेल्दीसुद्धा आहेत आणि खूप रिजनेबल रेटमध्ये सुद्धा आहेत. इकडं फरसाणा आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यावर 60 किंवा 65% नाही प्राईज ऑफ आहे. आणि इकडं सगळं काही स्नॅक्स तुम्हाला भेटून जाईल, चकली वगैरे. आणि चकल्यांमध्ये पण खूप जास्त प्रकार आहेत. तिकडं बटाट्याची पिठाची वगैरे भरपूर सोया स्टिक्ससुद्धा आहेत, ज्या मुलांना खायला खूप आवडतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. त्याच्यावरती पण बाय वन गेट वन फ्रीच आहे. इकडं काही शेंगदाण्यांची भुजिया होती आणि इकडं भुजिया शेवसुद्धा होती, मखाने रोस्टेड होते आणि खूप छान. म्हणजे त्याची प्राईससुद्धा तुम्ही इकडं बघू शकता. इकडं रोस्टेड पीनट्स आहेत आणि इकडं महिलांच्या आवडीचा सेशन ते म्हणजे इकडं परफ्यूम. तर इकडं बेला विटाचे काही परफ्यूम आहेत आणि बेला विटाचा फ्रेग्रन्स खूप छान आहे आणि भरपूर त्याच्यामध्ये पण व्हरायटी आपल्याला पाहायला भेटते. आणि कंबो पॅकसुद्धा आहेत, जे आपण कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं म्हटलं तरी देऊ शकतो. 89ला 899ला काही होते, 499ला काही होते. आपल्या घेण्यानुसार व्हरायटी होती आणि प्राईससुद्धा तशा होत्या वेगवेगळ्या.
तुम्ही बघू शकता. इकडं 315ला होतं. इकडं बाय वन गेट वन सध्या चालू आहे 2000चा. इकडं बाय वन गेट वनमध्ये तुम्ही म्हणजे 1000ला हे एक होता तो घेऊ शकता. आणि ह्याचा फ्रेग्रन्स खरंच खूप छान आहे ह्या सगळ्याच परफ्यूमचा. आणि इकडं काही फेसवॉश वगैरे पण होते, काही शॅम्पूज होते. तुम्ही बघू शकता पिअर्सचं वगैरे, लक्सचं. इकडं काही ऑइलसुद्धा होते आणि स्टेशनरीमध्ये तर खूप सारं बघण्यासारखं काही काही न्यू व्हरायटी आलेली होती. इकडं 249ला जे काही क्ले होते ते खूप छान होते. हा क्लेचा कंबो तर खूप छान होता, कारण त्याच्यामध्ये शेपसुद्धा दिलेले होते. हे काही कलर्स होते. हे हे काही वॉटर कलर्स होते आणि ॲक्रेलिक कलरसुद्धा इकडं होते, जे की 185ला होते. आणि त्याच्यामध्ये पण भरपूर कलरचे शेड येऊन जातात. काही पोस्टर कलर्स पण होते इकडं तुम्ही बघू शकता. आणि हे मुलांना काही पोस्टर पेंटिंग वगैरे करायचं असलं तर खूप यूजफुल आहे. हे काही पेन्सिल्स होत्या ज्या कलरफुल होत्या, ते 65ला होत्या. आणि हे डॉम्सचे तर एवढे छान कंबो पॅक येत आहेत, त्याच्यामध्ये सगळंच राहतं आहे. त्याच्यामुळे मुलांना हे खूप आवडते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे इरेझर वगैरे पण आहेत आणि ते मुलांना जास्त आवडते. त्याच्यामुळे त्यात सगळंच येते कंबो पॅक. मला हे सगळेच खूप जास्त आवडले. इकडं काही कार्ड्स पण होते, फ्रूट, व्हेजिटेबल्स, नंबर्स वगैरे सगळं काही छोट्या मुलांसाठी हे यूजफुल असे कार्ड्स होते. आणि ते त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी पिक्चर्ससुद्धा दिलेले होते, त्याच्यामुळे मुलांच्या लगेच लक्षातसुद्धा राहू शकतं. इकडं काही पेपर्स होते मुलांना ॲक्टिव्हिटी वगैरे करण्यासाठी, वेगवेगळ्या कलरचे होते, जे की 59ला हा मोठा पॅक होता आणि छोटा त्यामध्ये एक पॅक होता. हे श्लोक्सचं काही कार्ड होते, जेणेकरून मुलांचे श्लोकसुद्धा पाठ होतील. हे ऑल इन जम्बो पॅक तर एवढा सुंदर आहे. 239ला होता आणि UKGपर्यंत तो खूप यूजफुल आहे. मी ध्रुवसाठी सुद्धा यूज केलेला होता तो. हे काही कंपास पेटी होते. हा 79ला होता, आधीचा 99ला होता. हा 99ला होता आणि ह्याच्यात टॉय असल्यासारखंच हा कंपास पेटी होतं. हे तर गाडी होती आणि हे मुलांना खूप आवडते आजकाल. 149ला होतं हे कंपास पेटी आणि ही होती 59ला. ह्याच्यावरची पिक्चर्स पण खूप छान होते. इकडं काही कंबो पॅक होते, जे की खूप जास्त सुंदर होते आणि भरपूर सारी स्टेशनरी नवीन पाहायला मिळाली. इकडं काही पर्स पण होत्या वन साईड वगैरे आणि ह्या होत्या 399ला. ह्याची क्वालिटी खूप छान होती आणि वन साईडेड होत्या. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पण पॅटर्न होते, जे की खूप छान होते. ह्या सगळ्या पर्स होत्या त्या 399ला होत्या. त्याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल होते आणि ज्या एकदम मस्त अशा होत्या. स्कूटीवर वगैरे जायचं म्हटलं तर असं वन साईड अडकून पटकन जाता येतं, त्याच्यासाठी खूप यूजफुल अशा ह्या वन साईडेड पर्स होत्या. ही एक छोटी बॅग होती, सॅक 349ला होती आणि खूप क्यूट वाटत होती. त्याचा कलर पण खूप सुंदर होता, मला ती खूप आवडली. ही 899ला एक सॅक होती, जी खूप त्याची क्वालिटी खूप छान होती. छोट्या मुलांचे काही सॅक होत्या. हे 500ला काही इथं पर्स होत्या, जे की त्या पण वन साईडेड होत्या. त्याची पण क्वालिटी खूप छान वाटत होती. इकडं सॅक होत्या 600च्या वगैरे तुम्ही बघू शकता. इकडं काही छोट्या वन साईडेड अजून इकडं छोट्या छोट्या बॅग होत्या. इकडं सगळा बॅगचा सेशन आहे, तुम्ही बघू शकता. ही 189ला एक पाऊच होता, ज्या स्टोरेज पाऊच म्हटलं तरी चालेल. ही 199ला एक छोटी वन साईडेड बॅग होती. ही 179ला हा एक पाऊच होता आणि हे खूप यूजफुल आहे. त्यात कलरसुद्धा होते.